नालासोपाऱ्यामध्ये केकमुळे 11 जणांना विषबाधा झाली आहे। केकमध्ये पाल आढळून आल्यानंतर सर्वांच्या पोटात आणि छातीत दुखू लागलं। नालासोपाऱ्यातील जिजाईनगर भागात ही घटना घडली आहे। दरम्यान जखमी ज्यांना विषबाधा झाली आहे त्या रुग्णांना नालासोपाऱ्यातल्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार त्यांच्यावर सुरू आहेत। त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळते। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांनी। पाहूयात। काही जण आयसीयू मध्ये असल्याची देखील माहिती मिळते। मी सध्या याच वॉर्ड मध्ये आहे आणि ज्या ठिकाणी ही संपूर्ण मुलं ऍडमिट आहेत। 11 जणांना या संपूर्ण केकमुळे विषबाधा झालेली आहे आणि त्यांच्यावरती सध्या इथे उपचार सुरू असलेले पाहायला मिळतात। बिल्डिंग में सेकंड फ्लोर पे एक दीदी है, उनका बर्थडे था तो हम लोग गए थे, तो हम लोग केक खाए थे। जब तब कुछ नहीं पता चला, बाद में जब वो केक खाया तब उसमें ना चिपकली निकला था। ज्यादा छोटा ही था, ज्यादा बड़ा नहीं था। तो चिपकली निकला तो हम लोग उसका पैर अलग था बहुत ज्यादा। वो खाने के बाद पेट में दर्द दे रहा था, कफ बन गया था। तो केक खाल्ल्यानंतर त्यांना काही वेळासाठी लूज मोशन्स, डोकेदुखी आणि उलटी मळमळ सारखी लक्षणे दिसायला लागली। पण पेशंट 8च्या दरम्यान हॉस्पिटलला आले। ज्या पद्धतीनं दुकानांमध्ये जे मुदतबाह्य झालेले जे प्रोडक्ट्स आहेत किंवा केक आहेत ते विकले जातात आणि त्याकडे अन्न आणि औषध प्रशासन दुर्लक्ष करत असतं।